नमस्कार. मी तुम्हाला अनेक उपवासाचे पदार्थ दाखवलेले आहेत. त्यामध्ये मी एक प्रकारची भगर पण दाखवलेली आहे, पण आता ही जी पद्धत आहे ती दुसरी पद्धत आहे. तर आज मी तुम्हाला उपवासाचा भगर ही पदार्थ दाखवणार आहे. तर भगर किंवा काही भागामध्ये ह्याला वरई पण म्हणतात. तर ती उपवासाची वरई मी आज करत आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे भगर, शेंगदाण्याचं कूट, मिरच्या, जिरे आणि मीठ आणि त्याचप्रमाणे पाणी घेतलेलं आहे. तर मी एक वाटी भगर घेतलेली आहे आणि पाणी हे जवळपास म्हणजे त्याला 3 ते 3.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. कूट हे आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे, कमी जास्त जसं लागेल तसं टाकायचं आहे. आणि मिरच्याचं आपण मिरच्याचे तुकडे पण टाकू शकतो आणि किंवा मिरच्याचा ठेसा पण टाकू शकतो. पण मी आता मिरच्याचा ठेसा करून घेत आहे. काही भागामध्ये जिरे उपवासाला चालत नाहीत. ज्यांना चालतात त्यांनी जिरे टाकायचे, ज्यांना चालत नाहीत त्यांनी जिरे नाही टाकायचे. आणि ह्यामध्ये एक आवश्यक घटक आहे ते म्हणजे तेल किंवा तूप. तर मी तूप हे पदार्थ घेणार आहे. तर आपण तुपामध्ये हे फोडणी टाकायचं आहे. तर सर्वप्रथम आपण ही भगर जी आहे ती आपण भाजून घेऊयात आणि मिरच्याचा जो ठेसा आहे तो मिक्सरमधून वाटून घेऊयात. तर भगर जी आहे ती मी आता भाजून घेत आहे. आणि फोडणीसाठी मी तूप घेतलेला आहे. त्याचप्रमाणे मिरच्याचा जो ठेसा आहे तो वाटून घेतलेला आहे. यातला अर्धाच ठेसा आपण तेलामध्ये टाकायचा आहे आणि अर्धा जो ठेसा आहे तो आपण वरून टाकायचा आहे. कुणाकुणाला जर शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिरच्या घालून जर आवडत असेल तर शेंगदाण्याच्या कुटामध्ये पण मिरच्या घालून तुम्ही वाटू शकतात. जर मी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, जर हिरव्या मिरच्या असेल तर तुम्ही हिरव्या मिरच्या पण वापरू शकतात. आता मी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे. तर त्यामध्ये आपण आता जिरे टाकून घेऊयात. जिरे थोडंसं ठेसा टाकून घेऊयात. तेलात जो ठेसा टाकायचा आहे तो थोडासा कमीच टाकायचा. आणि जे जास्त तिखट खातात त्यांनी वरून पाण्यामध्ये तिखट ठेसा जास्त टाकला तरी चालतो. आणि जे सपक खातात ज्यांना ठेसा जास्त नाही चालत त्यांनी मिरच्याचे तुकडे पण टाकू शकतात. आणि ठेसा तेलामध्ये जास्त परतून घेतल्यानंतर पण भगर ही सपक लागते. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात. भगर ही भाजल्यामुळं पाणी हे जास्त लागते आणि भगरचं प्रमाण हे जास्त वाढलं जातं. यामध्ये आता आपण थोडंसं कूट टाकून घेऊयात. मीठ टाकून घेऊयात. आणि हा जो ठेसा उरलेला आहे त्यामध्ये पाणी टाकून आपण ते उकळत्या पाण्यामध्ये आपण टाकून देऊयात. हे मिक्स करून चांगली आपण त्यावर झाकून ठेवूयात. आणि झाकल्यानंतर आपण ती थोड्या वेळाने शिजली का नाही ते पाहूयात. तर आता ही भगर आपण शिजली आहे की ही पाहूयात. तर भगर ही छान प्रकारे शिजलेली आहे. ह्या भगरीवर आता जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा त्यावर तूप टाकून पण द्यायचं, म्हणून मग तर भगर ही खूप छान लागते. आणि ही जी उपवासाची भगर आहे ती उपवासाला तर चालते, पण ज्यांना शुगर आहे त्यांना भाताच्या ऐवजी भगर खाल्ली तर खूप चांगली आहे. त्याचप्रमाणे डाएटसाठी सुद्धा भगर ही अतिशय चांगली आहे. तर ही जी भगर आहे ह्या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की भगर करून पहा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्यावर नक्की कमेंट्स करा. तरी ही झालेली आहे उपवासासाठी वरई किंवा उपवासाची भगर. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट्स करा. धन्यवाद.